आज आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात अशा जवळजवळ 55 कारखान्यांच्या प्रतिनिधीला बोलवलं होतं आणि शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 याची जी अमेंडमेंट आता करायचं चाललेलं आहे त्याच्याबद्दलच्या काही सूचना आणि काही प्रस्ताव देण्याच्या बाबतीत एकमत झालेलं आहे आणि ते आम्ही आता केंद्र सरकारला सादर करतोय. त्यामध्ये प्रामुख्यानं 25 किलोमीटर 2 कारखान्यांमधली अट ही कायम असावी. MSP म्हणजे साखर आणि इथेनॉलची FRP लिंकअप असावी. एक कॉन्स्टंट पॉलिसी एक्सपोर्ट इम्पोर्टच्या बाबतीतली असावी आणि शुगर इंडस्ट्री ही सोशल इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट करणारी इंडस्ट्री असल्यामुळं त्या पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकारची मदत व्हावी अशा पद्धतीची चर्चा झाली. दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा त्याच्यामध्ये आम्ही असा मांडला की आता नव्यानं जे काही साखरेचं एक्सपोर्टवर जी बॅन आणलेला आहे तर तो ताबडतोब सरकारने मागं घ्यावा आणि ज्यांचे करार झालेले आहेत, ज्यांचे साखर एक्सपोर्टसाठी व्यवहार पूर्ण झालेले आहेत, ज्यांच्या अमाऊंट्स जमा झालेले आहेत आणि ते बँकेच्या अकाउंट्समध्ये जमा झालेले आहेत, अशांना ताबडतोब त्या बॅनमधून बाजूला करावं. आता ज्यांनी साखर एक्सपोर्टचं काहीच केलं नसेल तर त्यांचं ठीक आहे, परंतु ॲक्च्युली ज्या पाईपलाईनमध्ये ज्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत त्या लिगली आणि टेक्निकली त्या थांबवणं अवघड आहे, नाही ह्यातनं नवीन न्यायालयीन वाद निर्माण होतील. ही मागणी आम्ही केलेली आहे. तसं एक पत्र पण आम्ही दिलेलं आहे. अशा पद्धतीची चर्चा झाली. राज्य सरकारच्याकडून पण काय अपेक्षा आहेत ती पण चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री यांना आणि प्राईम मिनिस्टरची वेळ मिळाली तर एक शिष्टमंडळ घेऊन भेटून यावं आणि सगळे विषय केंद्राचे, राज्याचे अशा पद्धतीची चर्चा झाली. पण सर, जे काही निर्यात बंदीचा निर्णय करण्यात आलेला आहे, किती मोठं नुकसान होऊ शकतं साखर उद्योगाला? नाही, हे फार मोठा ब्लो बसेल साखर इंडस्ट्रीला. कारण काय झाले, निर्यात बंदीचा निर्णय झाल्यामुळं जे इंटरनॅशनल आपले जे इम्पोर्टर्स आहेत, आपली साखर घेतात ते आणि आपले इथले जे एक्सपोर्टर्स आहेत त्यांच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही व्यवहार सगळे केले, आता ट्रान्झॅक्शन्स केले आणि आता ऑल ऑफ अ सडन बंद झालं. हे दुरुस्त होणं गरजेचं आहे, कारण इंटरनॅशनली हे चांगलं नाही आहे. दुसरी गोष्ट, बॅन आल्यामुळं डोमेस्टिक मार्केट 100 रुपयांनी खाली आलं, जी पर्यायाने शेतकऱ्याचं नुकसान झालं. आणि मग जर उद्या ऊस उत्पादक करणारा शेतकरी जर ऊस लागवडीपासून जर बाजूला गेला तर पुढच्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये साखरेचं उत्पादन कसं होणार आहे, असे सगळे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. बघू आता काय होतं. हंगाम झाला त्याच्या बाबतीत तुम्ही चिंता व्यक्त केली की येणारा हंगाम करणं अवघड होईल. नाही, आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये या वर्षीचा 26-27चा गळीत हंगाम सुरू करणं, एकतर शेतकऱ्यांचं पेमेंट देण्यामध्ये आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. तोडणी वाहतुकीचं शेतकऱ्यांचं पेमेंट देण्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे. गेले 4-5 महिन्यापासून कामगारांचे पगार देण्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे आणि 31 मार्चला बऱ्यापैकी कारखाने हे टर्म लोन आणि शॉर्ट टर्म लोन त्याचे हप्ते न भरल्यामुळं ते NPA मध्ये गेलेले आहे. त्यामुळं साहजिकच आहे की नव्यानं भांडवल, वर्किंग कॅपिटल जर नाही मिळालं, कारण ऑफ सीझनमध्ये प्लांट अँड मशिनरीच्या दुरुस्ती आहेत, पुन्हा कामगारांचे पगार द्यायचे आहेत, पुन्हा HNT तोडणी वाहतुकीसाठी ॲडव्हान्सेस करार करावे लागतील, हार्वेस्टर्स आहेत, बैलगाड्या आहेत, ट्रॅक्टर आहेत, ट्रॅक्टर गाडी आहे, ह्या सगळ्यांना भांडवल कुठून द्यायचं आता? आणि ह्या जर नाही गोष्टी झाल्या तर कारखाने सुरू कसे होतील? आणि म्हणून हे मुख्यमंत्र्यांच्या पण लक्षात आम्ही आणून दिलेलं आहे. त्यांनी पण त्याच्यात लक्ष घातलेलं आहे. आता सातत्यानं मागणी करत राहणं हे आमचं काम आहे, कारण हा उद्योग 8,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू देतो. त्यामुळं हा काही साखर कारखाना चालवणाऱ्याचा उद्योग नाही आहे. हा 5.5 कोटी ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा हा उद्योग आहे. 10 लाखापेक्षा अधिक कामगार त्यात काम करतात, त्यांचा उद्योग आहे. मला असं वाटतं त्याकडे एक सकारात्मक दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे.